विदर्भात देखील अनेक असे प्रश्न आहेत ज्यांना अजूनही ॲड्रेस करणं आवश्यक आहे. अजूनही काही ज्वलंत प्रश्न आहेत. या प्रश्नांकडे आपण कसं पाहता? बघा, विदर्भ जर आपण बघितलं तर दोन याच्यात, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ. पूर्व विदर्भामध्ये गोसीखुर्द धरणामुळे किंवा इतर सगळ्या तलावांमुळे इथे भरपूर पाणीसाठा आहे, पाण्याची उपलब्धता आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे शेती म्हणजे धानाची शेती होते, इतर शेती होते आणि शेतकरी इथे थोडं प्रगल्भ आहे आणि म्हणून इथची इकॉनॉमी शेती आधारित असल्यामुळे इथचं सगळं बाकी सगळं हे असतं. त्या तुलनेत जर पश्चिम विदर्भात बघितलं तिथे पाणी कमी आहे. तर आज तिथे जर तुम्ही बघितलं की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुठे किंवा आत्महत्याग्रस्त भाग कुठे आहे तर हा यवतमाळ वगैरे हा पश्चिम विदर्भातला आहे. तर इथे पाणी नसल्यामुळे किंवा तितकी शेती चांगली नसल्यामुळे इथे या सगळ्या समस्या आहेत. तर मला असं वाटतं की इथे एक उद्योगधंदे आणि सगळ्यात पहिला तर पाणी असल्याशिवाय पाणी असलं तर सिंचनाची सोय असली तरच इथे शेती होऊ शकणार. पाणी असलं तरच शहरं विकसित होतील, पाणी असलं तरच उद्योगधंदे येतील. तर मला असं वाटतं तिथे पाणी पुरवठा करणं म्हणजे मुबलक पाणी पुरवठा करणं, सिंचनाची सोय उपलब्ध करून देणे हा पश्चिम विदर्भाचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि पूर्व विदर्भाचं आता कारण गडचिरोली मला वाटतं ते आता ॲड्रेस झालेला आहे आणि हाही जो पश्चिम विदर्भाचा जो विषय तो आता नळगंगा वेणगंगा जो माननीय फडणवीस साहेबांनी इतका मोठा प्रोजेक्ट मंजूर करून आणला. तर मला वाटतं तेही कालांतराने पुढच्या 4-5 वर्षात ज्यावेळेस हा प्रकल्प पूर्ण होणार तर पश्चिम विदर्भाचे तो प्रश्न सोडवला गेला असणार. आणि पूर्व विदर्भामध्येही जो उद्योगधंदा म्हणजे कोणते मोठे उद्योग नाही आहे ते आता गडचिरोलीमध्ये ज्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट्स येऊन राहिले, ज्या प्रमाणात उद्योगधंदे येऊन राहिले, तर मला असं वाटतं की पुढच्या 5-7 वर्षात इथेही रोजगाराचा जो प्रश्न आहे तो नाही राहणार. आपण समृद्धीमुळे पाहिलं की विदर्भामध्ये कायापालट हा झालेला आहे, होत आहे, अजूनही होईल काही दिवसांमध्ये आणि आता तर शेवटच्या टोकापर्यंत देखील समृद्धी जोडला जातोय. या दरम्यान नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग जो होतोय ह्याचा नेमका विदर्भाला फायदा कसा होईल असं वाटतं? बघा, असं आहे की पुणा किंवा पश्चिम महाराष्ट्र का विकसित झालं तर ते मुंबईला जोडल्यापासून, मुंबई पुणा एक्सप्रेस हायवे झाल्यापासूनच पुण्याची खरं प्रगती झाली, पश्चिम महाराष्ट्राची खरी प्रगती झाली कंपॅरेटिव्हली त्या हिशोबाने. म्हणजे त्यांची प्रगतीची स्पीड वाढली आता आणि म्हणून कुठेतरी त्या प्रगतीला बघूनच विदर्भ थोडा मागासलेला वाटत होता. आता तेच विदर्भ मराठवाड्यासोबत समृद्धी एक्सप्रेस मुंबईला जोडण्यात आलेला आहे. एक देशाची आणि एशिया खंडातली आर्थिक राजधानी आता विदर्भ आणि मराठवाड्यासोबत जोडलेली आहे. आता नुकतंच शेवटच्या टोकासोबत गडचिरोली गोंदियासोबतही ती जोडण्यात आलेली आहे. आणि म्हणून इथला जो सगळा जो आज आमच्या जे शेतकऱ्यांचा जो माल आहे, आमच्या इथचा जो दूध आहे, आमच्या इथचं जे बाकी फळं आहेत हे आम्ही मुंबईच्या बाजारपेठेत विकू शकतो. शेतकऱ्यांचं कुठेतरी मालाला भाव या माध्यमातून मिळणार. आमचा माल आज सकाळी निघून एक 7 तासात मुंबईच्या बाजारपेठेत पोहोचू शकतो, 7-8 तासात मुंबईच्या बाजारपेठेत पोहोचू शकतो. तर या सगळ्या गोष्टीमुळे निश्चितच आता विदर्भाचा विकास, विदर्भ मराठवाड्याचा विकास होणार. आता परत विदर्भाला म्हणजे नागपूरला परत गोव्यासोबत जोडणं, गोवाही हा मला वाटतं पर्यटनाच्या दृष्टिकोनातून देशाची राजधानीच आहे. हो, ज्या प्रमाणात देश विदेशातनं पर्यटक तिथे येत असतात तर तेही पर्यटनाच्या दृष्टिकोनातून देशाची राजधानी असल्यामुळे, टुरिझम कॅपिटल असल्यामुळे ते परत नागपूरसोबत जोडल्यानंतर तिथनं मोठ्या प्रमाणात लोकांचं येणं जाणं होणार. तिथे जो पोर्ट असल्यामुळे तिथनं विदेशातनं आलेले जे माल आहेत किंवा आपला माल विदेशात पाठवण्याचं एक रस्ता सुकर होणार. तर मला असं वाटतं की हे दोन्ही जे रस्ते आहेत नागपूर मुंबई किंवा नागपूर गोवा, तर हे खरं म्हटलं तर त्या विदर्भाचा आणि मराठवाड्याचा कायापालट करण्याचेच मार्ग आहेत. या माध्यमातूनच या भागामध्ये प्रगती येणार आहे. या रस्त्यांमुळेच इथे सगळं ते उन्नती होणार आहे.